गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. तुळजाभवानी माध्यमिक विद्यालय संत ज्ञानेश्वर नगर लातूर व्हर्च्युअल क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील आपत्ती व्यवस्थापन विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामधील आपण आपत्ती व्यवस्थापन हा पाठ मागच्या तासिकेमध्ये आपण सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण अभ्यास केला होता की आपत्ती म्हणजे काय, त्याचबरोबर आपत्तीचे प्रकार कोणते कोणते. आपत्तीचे मुख्य 2 प्रकार असतात. पहिला प्रकार आहे नैसर्गिक आपत्ती, दुसरा प्रकार आहे मानवनिर्मित आपत्ती. हे आपण मागच्या तासिकेमध्ये अभ्यास केला होता. त्याचबरोबर आपत्ती आल्यानंतर काय करायचं आणि आपत्तीच्या येण्याच्या अगोदर काय करायचं याबद्दल आज आपण अभ्यास करणार आहोत. तर मुळात आज आपण या तासिकेमध्ये आपत्तीचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं, आपत्ती पूर्व व्यवस्थापन कसं करायचं आणि आपत्ती पश्चात व्यवस्थापन कसं करायचं, आज आपण या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थ्यांना. तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये तसेच त्याबरोबर आपत्तीचे जे काही व्यवस्थापनाची उद्दिष्टे आहेत त्या उद्दिष्टाबद्दल देखील अभ्यास करायचा आहे. तर सगळ्यात अगोदर आपण आपत्तीचे व्यवस्थापन, जर का समजा भूकंप एक मोठं संकट आहे, आकस्मिक आपत्ती आहे, ते सांगून येत नाही. जर भूकंपाचा सौम्य अधिक तीव्र म्हणजे आपल्याला जाणीव जर व्हायला लागली तर सैरावैरा पळायचं नाही. एका जागी शांत उभं राहायचं. शांत उभं राहून आपण म्हणजे घाबरून जायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका मजबूत बेंचच्या खाली, एका पलंगाच्या खाली, एका मजबूत फर्निचरच्या खाली जाऊन बसायचं. अशा प्रकारे बसायचं की जेणेकरून आपलं जे काही डोकं आहे ते डोकं झाकलं गेलं पाहिजे. म्हणजे आपल्या जे काही गुडघे आहेत त्या गुडघ्यामध्ये ते झाकल्या गेलं पाहिजे. त्याचबरोबर आपण भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करायचा नाही. शक्यतोवर तर जिन्याचाच वापर करायचा, म्हणजे पायऱ्याचा वापर करायचा विद्यार्थ्यांना. कारण आपत्तीच्या वेळी जे काही विजेचे खांब असतील ते भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भूकंप झाल्यानंतर ते तुटतात. आणि त्याचबरोबर समजा आपण लिफ्टचा वापर करत असताना, जर का आपण लिफ्टने येत असताना अचानक लाईट गेली तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपल्या जीवाला धोका आहे. जीव गुदमरून जाईल, जीव जाण्याचा पुन्हा. त्याचबरोबर आपत्तीमध्ये बिल्डिंग पडल्यानंतर ढिगाऱ्याखाली जाणे, म्हणजे अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. त्याचबरोबर पहा विद्यार्थ्यांनो, ही जी काही आपत्ती आहे या आपत्तीमध्ये आपण त्या आपत्तीचं व्यवस्थापन म्हणजे आपत्ती लहान असो किंवा मोठी असो, कमी कालावधीची असेल किंवा दीर्घकालाची असेल, त्यावर आपल्याला मात करणं खूप गरजेचं आहे. आपत्ती कोणती असू द्या, लहान असो मोठी असो, कमी कालावधीची असो मोठ्या कालावधीची असो, आपल्याला त्याच्यावर मात करणे हे खूप गरजेचं आहे. मग यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रभावी आणि परिणामकारक असणं देखील गरजेचं आहे. मग लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे लोकांचा सहभाग आणि आपत्तीचे व्यवस्थापन यामध्ये खूप जवळचा संबंध आहे. कारण का, एखादी आपत्ती उडावली तर लोकांचा सहभाग आपल्याला असणं खूप गरजेचं आहे. कारण इतरांचे जीव वाचवणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर पहा, मानवासह प्राणी जीवांची सुद्धा काळजी घेणं आणि त्यांचे जीव सुद्धा वाचवणं आपल्याला खूप गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा, ही जी काही आपत्ती आहे ही आपत्तीला तोंड देण्यासाठी योजना तयार करणे, जी काही आपत्ती आहे त्या आपत्तीला तोंड देण्यासाठी आपल्याकडे योजना असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपत्ती घडली तर त्याच्यावर निवारण करण्यासाठी देखील आपल्याकडे एक योजनेचा आराखडा असणं खूप गरजेचं आहे बाळांनो. मग आपत्ती ही एक जलद प्रक्रिया म्हणजे अपघात असतात. आपत्ती ही जलद प्रक्रिया, मागच्या तासिकेमध्ये सांगितल्या प्रकारे तुम्हाला आपत्ती ही एक प्रकारची जलद प्रक्रिया आहे आणि त्यामुळे एक अपघातच असतो. ती अचानकपणे आकस्मिकपणे घडणारी घटना आहे. मग त्यावेळी आपण काय करावे, स्वतःचे व मालमत्तेचे तसेच प्राण्यांचे सुद्धा आपल्याला संरक्षण करायचं आहे. मग हे आपत्ती उडवल्यानंतर सर्वप्रथम पहा, आपत्तीमुळे होणारे जे काही नुकसान आहे ते कमीत कमी नुकसान व्हावं आणि जे काही सगळ्यात अगोदर आपल्याला ह्या विचार करावा लागेल की या नियोजित नसतात. आपत्ती ह्या नियोजित नसतात. आपत्ती ही सांगून येत नसते, आकस्मिक येते. परंतु योजनाबद्ध प्रयत्नांनी आपत्ती ही नियोजित नसते, कधीही पूर्वकल्पना कधीही देत नाही. पण योजनाबद्ध पद्धतीनं जर आपण त्यांची जे प्रयत्नांनी त्यांचे आपण निवारण करू शकतो. मग या आपत्ती व्यवस्थापनाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उद्दिष्ट कोणतं आहे? आपत्ती व्यवस्थापनाचं सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट, तर आपत्तीचे उद्दिष्ट पहा बाळांनो, की आपत्ती आपल्या मानवी जीवनावर जी काही आलेली जी काही जीवितहानी दूर करणे व त्यातून लोकांची सुटका करणे
आपत्ती काळामध्ये जे काही मानवी जीवनावर संकट ओढावलेलं आहे, जीवितहानी जी काही होण्याची शक्यता आहे, म्हणजे ते दूर करणे आणि लोकांची त्यामधून सुटका करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट आहे, जे काही जीवनावश्यक वस्तूंची आपत्तीग्रस्तांना योग्य पद्धतीने पुरवठा करून आपत्तीची तीव्रता आणि आपत्तीनंतर होणारं जे काही दुःख आहे ते दुःख दूर करण्याचं काम हे देखील आपले एक उद्दिष्ट आहे आपत्ती व्यवस्थापनामध्ये. त्याचबरोबर पहा, आपत्तीग्रस्त मानवी जीवनावर जे काही पुन्हा सुरळीत निर्माण करून त्या प्रदेशातील मानवी जीवन पूर्वस्थितीमध्ये आणणं, म्हणजे ज्या ठिकाणी भूकंप झाला, ज्या ठिकाणी महापूर आला, मोठ्या प्रमाणामध्ये आपत्तीचे संकट ओढावलेलं आहे, त्या ठिकाणचे जे काही मानवी जीवन आहे ते मानवी जीवनामध्ये पुन्हा ते सुरळीतपणा आणणे आणि त्याचबरोबर जे काही लोकांची घरं उद्ध्वस्त झाली त्यांना पुन्हा पुनर्जीवन देणे, म्हणजे त्याची पुन्हा त्यांच्या त्या जे काही जनजीवन विस्कळीत झालेलं आहे ते जनजीवन जे आहे ते पुन्हा आपल्या एका रुळावर आणणे, म्हणजे पूर्ववत करणे हे एक उद्दिष्ट आहे. आपत्ग्रस्त जे काही ग्रस्तांचे पुनर्वसन, जे काही महापुरामध्ये म्हणा किंवा भूकंपामध्ये जे गावं नष्ट झाली, म्हणजे त्यांचं पुनर्वसन करणं तर गरजेचं आहे का नाही, मग त्यांचं पुनर्वसन सुद्धा करणं तेवढंच गरजेचं आहे. योग्य पद्धतीने पुनर्वसन करणे, त्यांना राहण्या खाण्याची व्यवस्था करणे हे देखील आपत्ती व्यवस्थापनामध्ये एक उद्दिष्ट महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पहा, जे काही आपत्तीवरील संरक्षणात्मक उपाय योजून भविष्यकाळामध्ये अशा आपत्तीची योजना भविष्यकाळामध्ये पहा, जे काही आपत्तीची झळ पोहोचणार नाही किंवा आल्यास त्याची तीव्रता कमी प्रमाणात यावी हे देखील एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे, ते आपल्याला करणं गरजेचं आहे. त्यानंतर बाळांनो पहा, जे काही आपत्कालीन म्हणजे काय, तर आपत्कालीन म्हणजे शास्त्रीय काटेकोर निरीक्षणाने व माहितीच्या पृथक्करणाने आपत्तींना सामोरे जाण्याची जी काही क्षमता मिळवणे, त्यामध्ये वेळोवेळी वाढ करणे, जसे की आपत्ती जे काही प्रतिबंधात्मक योजना असतील, निवारण असेल, पुनर्वसन असेल आणि अशा प्रकारचे जे काही पुनर्निर्माण असेल, अशा अंगाचा विचार करून जे काही कृतीचा एक आराखडा तयार केला जातो, या सर्व गोष्टीचा काटेकोरपणे जो काही अंमलबजावणी करणे म्हणजेच त्याला आपण एक व्यवस्थापन असे म्हणतो. तर बाळांनो, व्यवस्थापनामध्ये पहा की आपत्ती जी काही घडली, आपत्ती घडण्याच्या अगोदर म्हणजे आपत्ती पूर्व व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं आणि आपत्ती पश्चात व्यवस्थापन कशा प्रकारे करायचे हे देखील आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे का नाही बाळांनो. त्याचबरोबर पहा, जे काही आपत्ती आहे ती आपत्ती ओढवल्यानंतर जे काही व्यवस्थापन करावं लागेल ते पण अभ्यास करायचा आणि आपत्ती पूर्व व्यवस्थापन जे आहे त्यामध्ये पहा, जे काही कुठल्याही प्रकारची आपल्याला तोंड देण्याच्या अगोदर आपल्याला त्याबद्दल माहिती गोळा करायची आहे, म्हणजे त्या ठिकाणची त्या भूभागाची आपल्याला आपत्तीपूर्व व्यवस्थापनामध्ये हे महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की त्या भूभागाची आपल्याला माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपत्तीग्रस्त ज्या ठिकाणी अगोदर आपत्ती घडलेली आहे किंवा आपत्ती झालेली आहे त्या ठिकाणची अगोदर सुद्धा भूभागाची आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर पहा, प्रेडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप्सद्वारे आपत्तीची तीव्रता आणि हजार्ड्स मॅपद्वारे आपत्तीच्या संभावनीय ठिकाणाची आपल्याला माहिती मिळवणं खूप गरजेचं आहे आपत्ती पूर्व व्यवस्थापनामध्ये. त्याचबरोबर पहा, आपत्ती व्यवस्थापनासाठी विशिष्ट पद्धतीचं आपल्याला ट्रेनिंग म्हणजे प्रशिक्षण देणं सुद्धा लोकांना गरजेचं आहे. त्याचमध्ये पहा की सर्वसामान्य माणसामध्ये देखील जे काही आपत्ती व्यवस्थापन व निवारण हे जे काही सर्वसामान्य व्यक्ती आहेत त्या लोकांमध्ये सुद्धा आपत्ती संबंधी जे काही व्यवस्थापन आणि त्यांचं निवारण, त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं, आपत्तीला तोंड कसं द्यायचं आणि त्याचं निवारण कसं करायचं हे देखील लोकांना प्रशिक्षण देणं खूप गरजेचं आहे बाळांनो. मग त्यानंतर हे झालं आपत्तीच्या पूर्व व्यवस्थापन करायचं आपल्याला. मग आपत्तीच्या नंतर म्हणजे आपत्ती होऊन गेली, समजा भूकंप होऊन गेला, महापूर येऊन गेला, मग जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं, पुन्हा त्यांना पुनर्पदावर आणायचं आहे. मग काय करायचं आहे की आपत्तीनंतर आपत्ग्रस्तांना प्राथमिक स्तरावरील सर्व मदत करणे, त्याचबरोबर प्राथमिक गरजांची पूर्तता करणे, जे काही वाचलेल्या स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्याद्वारे मदत उभारण्यासाठी प्राधान्य देणे, आपत्तीनंतर अजिबात वेळ न गमावता एक नियंत्रण कक्ष निर्माण करणे आणि प्रत्येक प्रकारच्या आपत्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नियंत्रण केंद्राची उभारणी करणे गरजेचं आहे. मग नियंत्रण केंद्रामार्फत पहा येणाऱ्या मदतीची वर्गीकरण करणे, ती मदत
गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था सुद्धा करणे, हे मदतीच्या कामाचा सलग व सतत आढावा घेत राहणे, हे देखील आपत्तीच्या नंतरच्या व्यवस्थापनामध्ये प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याचमध्ये पहा, आपत्ती निवारणासाठी जे काही आपत्ती आहे त्या आपत्तीला सामोरं जाण्यासाठी 24 तास सक्षम असणं गरजेचं आहे, कार्यक्षम असणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला आपत्ती पश्चात व्यवस्थापन करता येईल बाळांनो. आलं लक्षात? तर आज आपण या तासिकेमध्ये आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय, त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे, आपत्ती पूर्व व्यवस्थापन आणि आपत्ती पश्चात व्यवस्थापन याचा आपण अभ्यास केलेला आहे. पुढच्या तासिकेमध्ये आपण याचा पुढचा भाग अभ्यास करू आपण. म्हणजे आपत्ती जे काही व्यवस्थापन आहे यांचं प्राधिकरण म्हणजे कोण कोण करणार, अध्यक्ष कोण आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष, पुन्हा राज्य अध्यक्ष, पुन्हा जिल्हानिहाय अध्यक्ष, पुन्हा गाव पातळीवरील ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला पुढच्या तासिकेमध्ये करायचा बाळांनो.